नमस्कार मित्रांनो, अमित मोहिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कोकणामध्ये भटकंती करत असताना आपल्याला एक सुंदर छान असं स्वामी समर्थाचा मठ दिसला. गेले कित्येक महिने आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी वाट बघत होतो, पण अक्कलकोट असो किंवा कोकण, स्वामींनी शेवटी आम्हाला दर्शन दिलं. मित्रांनो, स्वामींचा चमत्कार बघा ना. आम्ही जात होतो कोकणमध्ये देवगड बीच फिरायला, पण शेवटी असं एक मठ दिसलं की स्वामींनी स्वतः बोलवल्यासारखं आम्हाला वाटत होतं. शेवटी आम्ही पटकन गाडी पार्किंग करून आम्ही स्वामींच्या मठाजवळ उतरलो आणि उतरता क्षणी आम्हाला स्वामींची प्रतिमा आणि दत्त महाराजांच्या प्रतिमा दिसल्या. मित्रांनो, माझा छोटा मुलगा तन्मय, त्याला पण स्वामी महाराजांचं एवढं वेळ आहे ना, तो सकाळी त्यांचं गाणं ऐकल्याशिवाय ना म्हणजे त्याची सकाळ पूर्ण होत नाही. त्याला एवढंच बोलू की स्वामींचा मठ आला, तर तो एवढं धावपळीने ना मठ चढायला गेला ना, तेव्हा तो थोडा पाय घसरला त्याचा. स्वामींचं दर्शन करण्यासाठी आम्ही खूप आतुर होतो, पण सहजासहजी स्वामींचं दर्शन होईल असं तर कधी होत नाही. काही सेकंदामध्ये आम्ही मठाजवळ पोहोचलो. इथं मठाबद्दल काही सूचना दिली होती ती आम्ही बघितली आणि पुढे सरकलो. हडपी गावातलं सुंदर असं स्वामी महाराजांचा मठ बघू शकता तुम्ही. चारी बाजूने निसर्ग आणि मध्ये मंदिर आहे. नंतर आम्ही हळूहळू मंदिरामध्ये प्रवेश केला. स्वामी महाराजांची प्रतिमा पाहून मनाला एवढं छान वाटलं ना, काय सांगू शकत नाही. तुम्ही पण जर महाराजांना मानत असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि आपल्या चॅनलला लाईक करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.